Hello, hello. This is the My Artifact episode number 1646. आजची तारीख आहे 9 ऑगस्ट 2019. आता वाजले रात्रीचे 12 वाजून 21 मिनिट. रात्रीचे नाही, ऍक्च्युली दुपारचे वाजले 12 वाजून 21 मिनिट. या ऍक्च्युली हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. वाय? कारण काल मी बिग बँग थेअरी पाहून आलो होतो. त्याचे सीझन एपिसोड्स काइंड ऑफ लाईक अ फनी अँड कसं एक पाहिलं की दुसरं पाहूशाच वाटते. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली ऍडिक्टेड बट नॉट लाईक ऍडिक्टेड. सो जर मी कंट्रोल केलं तर कंट्रोल करू शकतो, बट इट जस्ट लाईक माझ्यापाशी दुसरं काही एंटरटेनमेंटचं ऑप्शन नाही. राईट नाउ आय डोंट हॅव अ लॅपटॉप, आय जस्ट हॅव अ मोबाईल. सो इट जस्ट लाईक मला युट्यूबवर जाऊन प्रत्येक गोष्टी बघावं लागेल, बट इट्स काइंड ऑफ लाईक अ डिपेंडंट ऑन युट्यूब. सो इट्स लाईक मला असं वाटलं की आपण थोडंसं बिग बँग थेअरी पाहावं. सो काल थोडी सेकंड शिफ्ट होती. यस, माझी काल सेकंड शिफ्ट होती, बट ऍक्च्युली काल नागपूरमध्ये एवढा पाऊस आला की वॉज ट्रिमेंडस. सकाळपासून पाऊस सुरू होता. ऑफिसमध्ये गेलं, तिकडे पूर्ण पूर आला. सो तिकडे मग कसं की हाफ डे झालं. मग 6 घंटे काम केलं आणि 9 वाजता वगैरे निघालो आम्ही. नंतर निघालो. काल मी ऍक्च्युली माझी बाईक आहे ना, ते ऑफिसमध्येच आहे. मी बसने आलो. वाय? कारण रस्ता पूर्ण पाण्याने पूर्ण पूर्ण ब्लॉकेज झाला. इट्स काइंड ऑफ लाईक अ फ्लड सारखी सिच्युएशन आहे. सो मी बसने चाललो, ऑफिस बसने. बट आज येताना मी बाईकने घेऊन येईन, कारण उद्या आणि परवा सुट्टी आहे. सो येस, बेसिकली आता माझा जो लॅपटॉप आहे तो दुरुस्त झाला असेल. आज नाही तर उद्यापर्यंत होऊनच जाईल. मे बी आज झालंच असेल आजपर्यंत. सो आय हॅव टू कॉल अँड फक्त इम्पॉर्टंट आहे की पैसे. राईट ना माझ्या अकाउंटमध्ये 2,500 आहे आणि आजची तारीख 10 आहे. आणि अजूनपर्यंत 9 आहे आणि अजूनपर्यंत पेमेंट झालेलं नाही. सो आय होपिंग दॅट की आज होऊन जाईल. जेणेकरून मी उद्या वगैरे लॅपटॉप वगैरे आणू शकतो माझा. ओके. या हप्त्याला मी घरी नाही चाललोय. मी आता इथेच थांबतोय. आय शुड प्रॉब्ली स्पेंड सम टाइम विथ माय सेल्फ. व्हॉट डू यू नो? म्हणजे विथ माय सेल्फ म्हणजे तू नेहमी तुझ्यासोबतच टाइम स्पेंड करता ना. या रूम मध्ये कोणी आहे का दुसरं कोणतरी? नाही. इट जस्ट लाईक नॉट माय सेल्फ. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ आहे की जेव्हा मी खाली राहतो, आता कसं आता ऑफिस आहे, ऑफिसमध्ये 10 घंटे काम, त्याच्यानंतर 8 घंटे झोप आणि त्याच्यानंतर उरतेच किती? त्याच्यानंतर 5-6 घंटे उरते. त्याच्यामध्ये हातपाय तोंड वगैरे असं फालतूच्याच गोष्टी करणं आणि त्याच्यानंतर मग थोडस 1-2 घंटा भेटते. त्याच्यामध्ये आपण स्वतःला एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आपण मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पिक्चर पाहण्याचा प्रयत्न करतो. बट यू शुडंट स्पेंड सम टाइम विथ युअर सेल्फ. तू तुझ्यासोबत जास्त टाइम स्पेंड करून नाही राहिला. सो बेसिकली जेव्हा सुट्टी राहते तेव्हा इट जस्ट लाईक कम्प्लिटली आपला टाइम असतो. आता जे की आता उद्या आणि परवा म्हणजे सॅटर्डे आणि संडे सुट्टी आहे. सो बेसिकली मी आता इथे थांबतो नागपूरमध्येच. तोपर्यंत लॅपटॉप येईल आणि अजून मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या. आय हॅव टू डू सो मच थिंग्स विथ इट. कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहे? वेल, समजा जर म्हणजे उद्या मला लॅपटॉप आला की फर्स्ट ऑफ ऑल मला थोडेसे मला म्हणजे आता काइंड ऑफ लाईक दॅट की गेले 2 दिवस झाले माझ्या जे ज्युनियर्स आहे, माझ्या नंतर लागलेले जे लोक आहेत त्यांना परमनंट करण्यात आलं आणि मला परमनंट करण्यात नाही आलं. सो इट इज अ काइंड ऑफ लाईक मला थोडस एक प्रकारे बेकार वाटलं. बट त्याच्यानंतर मी स्वतःला रिअलाइज केलं की मी काय केलं आणि कोणत्या गलती केल्या आणि व्हाय त्यांनी लोकांनी मला परमनंट का नाही करण्यात आलं. सो विचार करत आला की मी काही गलती केली पास्ट मध्ये आणि त्याचाच काही ना काहीतरी एक प्रकारे इम्प्रेशन समोर चालू आहे. ओके, व्हॉटएव्हर. जाऊ दे. तरी आपलं काय एवढं कसं फारसं काही नुकसान नाही. राईट ना आपल्याला नुकसान आहे असं म्हणता नाही येत. नुकसान आहे.
बट कसं आहे की आपल्याला आता इथून निघायचं आहे. इट जस्ट लाईक मला असं वाटतंय की जे आपल्या सोबत होते चांगलं वाईट ते नेहमी चांगल्यासाठी होते. समहाऊ हे परमनंट वगैरे नाही झालं. इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड थिंग. व्हाय? कारण तुला आता नाही का एक प्रकारे अपॉर्च्युनिटी आहे की तुला आता इथून निघायचं आहे. राईट नो नाही का अगोदर कसं मी वाट पाहत होतो का आता मी परमनंट होईन, परमनंट झाल्यानंतर मग मला एक प्रकारे त्याच्यानंतर मग मी पाहीन निघण्याचं. पण आता परमनंटच नाही झालो तर मग त्याच्यानंतर आता माझ्यामध्ये एक फिलिंग अशी झाली आहे की राईट नो द चलो आता बस अभी कुछ नहीं रखा यहाँ पे, वी जस्ट हॅव टू गो. सो त्यासाठी मी फुल फुल फ्लेजेड मध्ये काम करून राहिलोय. मस्त Naukri.com वर अपडेट करून राहिलो आहे. मला इव्हन आज सकाळी कॉल पण आला कंपनीचा, बट दे वॉन्ट क्रिओ अँड सॉलिड वर्क्स. बट माझा त्याच्यामध्ये काही फारसा एक्सपिरियन्स नाही आहे. माझा ऑटोडेस्क अँड ऑटोकॅड मध्ये जास्त एक्सपिरियन्स आहे. सो आय टेल देम, सो इट जस्ट लाईक ठीक आहे म्हणे, जर काही जॉब ऑपॉर्च्युनिटी आली तर मी तुम्हाला कॉल कर म्हणे. ओके ठीक आहे, इट्स नो प्रॉब्लेम. सो त्याच्यानंतर मग मी Naukri.com वर गेलो आणि त्याच्यानंतर मग मी सर्च केलं मुंबईमध्ये ऍज अ डिझाईन इंजिनियरची कोणकोणत्या जागा अवेलेबल आहे. तर तेव्हा मी डिझाईन इंजिनियर टाकलं ना तर प्रॅक्टिकली मला ग्राफिक्स डिझाईन, 3D डिझाईन, ग्राफिक्स डिझाईन हेच दिसले. आणि मग त्याच्यानंतर मी रिअलाइज केलं की मुंबई सारख्या सिटीमध्ये ऍज अ इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इज नॉट दॅट वर्क ऍट दॅट लॉट काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे मुंबईमध्ये कसं एवढ्या मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंगचं डिझाईनचं काम होत असेल, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. तिथे युजली काम होते ते ग्राफिक्स, ब्रँडिंग, लोगो, ऍडव्हर्टाइजमेंट. तिथे खूप सारे हेडक्वार्टर्स आहे, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज आहे. सो त्यासाठी त्या लोकांना तशा प्रकारचे लोक आहे जे ग्राफिक डिझायनर या अशा प्रकारच्या लोकांची त्यांना गरज असते. सो प्रॅक्टिकली दे वॉन्ट दॅट काइंड ऑफ लाईक अ फील्ड. आणि याच्यामध्ये पण लोकांना चांगली सॅलरी पण असते. सो इट जस्ट लाईक मी पण असं एक प्रकारे ठरवलं की माइट बी इट वुड बी अ करिअर ऑप्शन फॉर मी. म्हणजे समज जर आपण एक डिझाईन इंजिनियर आहे आणि चलो आपण बनून राहिलोय, बट आपलं काम कसं एक प्रकारे क्रिएटिव्ह आहे. मग फिल्म मेकर आय लाईक टू मेक अ क्रिएटिव्ह वर्क. सो वाय डोंट यू ट्राय ग्राफिक डिझायनिंग. ग्राफिक डिझायनिंग इज काइंड ऑफ लाईक अ क्रिएटिव्ह वर्क. एक प्रकारे चांगलंच वर्क असतं. सो मग मी त्याच्याबद्दल थोडं सर्च केलं, माहित करून गेलं व्हॉट इज ग्राफिक डिझायनिंग, व्हॉट इज ऑल दिस थिंग्स. बट नॉट दॅट सो मच. बट एक प्रकारे बिगिनर लेसन काय असतो, म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्टली इट इज. सो ह्या गोष्टी जाणून घेतल्या मी. सो मग माझा आज सकाळपासून विचार आहे का राईट नो आपण थोडसा या ग्राफिक डिझायनिंग कडे पण थोडं बहुत लक्ष देऊ. म्हणजे असं नाही का एकदम फुल फ्लेजेड. जस्ट लाईक व्हॉट इज फोटोशॉप काय असते, त्याच्यानंतर फोटो एडिटिंग काय असते, हाऊ इज दिस थिंग गन वर्क वगैरे वगैरे, लेआउट मॅनेजमेंट, कलर लाईन्स वगैरे या सगळ्या गोष्टी थोडस जाणून घेऊ आता. जस्ट लाईक आणि खुदा न खास्ता ऐसा कुछ हो जाए और मुझे ग्राफिक डिझायनिंग की जॉब मुंबईमध्ये लागून राहिली तर इट वॉज लाईक काइंड ऑफ लाईक रिअली नाईस थिंग फॉर मी. बिकॉज मुंबई सारख्या सिटीमध्ये पेमेंटही चांगला राहील, बट खर्चही जास्त राहील. बट आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी राहील का आपल्याला मुंबईमध्ये जॉब भेटेल, आणि मुंबईमध्ये जॉब भेटल्यानंतर मग वी हॅव टू मूव्ह ऑन टू फिल्म करिअर. ओके. So right now everything is telling it's kind of like a good. आता मी बार तेच टॉपिक पुन्हा काढत नाही का मला परमनंट का नाही करण्यात आलं. मी आता एक प्रकारे ऑफिसमध्ये एक प्रकारे शांत आहे, खूप जास्त बडबड करत नाही, आपलं कामाशी काम ठेवतो आणि दॅट्स इट. सो लेट्स मेक फ्युचर मेक इट ब्राईट. ओके. आणि या संडेला आणि मी न जाण्याचं दुसरं रिझन पण काय आहे की कारण आता माझी सेकंड शिफ्ट आहे आणि मंडेला मॉर्निंग शिफ्ट आहे. असं जर मी जातो तर मला उद्या सकाळी जातो आणि परवा संध्याकाळी यावं लागेल. आणि परवा संध्याकाळीच कार्यक्रम आहे. परवा ते सगळे लोक म्हणजे ग्रुपमध्ये सगळे लोक ते चालले महाकाळीला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सोनूचा वाढदिवस पण आहे. सो इट्स काइंड ऑफ लाईक पूर्ण दिवस इज बिझी आहे. आणि मी समज जर तिथे जातो तर मला डिसाईड करावं लागेल कोणासोबत टाइम स्पेंड करावं लागेल, मित्रासोबत किंवा फॅमिली सोबत.
Yeah. So it's just like no mitra, no family. It's just like we have to spend some time alone. Okay. Yeah. So right now this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1646. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.